So welcome back once again, students. Today we are going to see the topic dehydration belongs to the paper microtechnique. So dehydration in tissue processing. So what is dehydration? Dehydration म्हणजे काय? It is critical step, महत्वाची step आहे in in microtechnique. Here this is critical step. So in histological tissue processing, that involve removal or replacement of water. डिहायड्रेशन मध्ये आम्ही त्या ठिकाणी काय करतो की कुठलाही बायोलॉजिकल टिश्यू असेल त्याच्यामधनं वॉटर रिमूव्ह करतो फ्रॉम दॅट टिश्यू कशासाठी टू प्रिपेअर देम फॉर एम्बेडिंग. सो टिपिकली एम्बेडिंग जे आहे जनरली वी डू एम्बेडिंग इन पॅराफिन वॅक्स. So for paraffin wax embedding, dehydration step is very important. ती खूप महत्वाची त्या ठिकाणी आहे. So since paraffin is immiscible with water आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पॅराफिन जो आहे हा पाण्यासोबत डिझॉल्व्ह होत नाही, इंटरॅक्शन करत नाही. त्यामुळे कंप्लीट डिहायड्रेशन इज इसेन्शियल. पूर्णपणे डिहायड्रेशन करणं हा खूप महत्वाचा स्टेप त्या ठिकाणी असतो. टू आणि कशासाठी टू फॅसिलिटेट इनफिल्ट्रेशन ऑफ द टिश्यू. आणि इनफिल्ट्रेशन म्हणजे काय तर बाय पॅराफिन. पॅराफिन वॅक्स हा टिश्यू मध्ये त्या ठिकाणी आतमध्ये त्याला जायला जागा मिळण्यासाठी डिहायड्रेशन करून कुठल्याही टिश्यू मधला वॉटर जे आहे ते रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं. अँड टू अचीव दिस हाय क्वालिटी हिस्टोलॉजिकल रिझल्ट वी हॅव टू dehydrate the tissue very well. So core concept and definition. Just I have told you that what is dehydration. That is nothing but the removal of water from any kind of tissue. Dehydration, in what happened in dehydration, we replace water present in the tissue with ethyl alcohol. आम्ही टिश्यू मध्ये जो काही पाणी प्रेझेंट असतं, वॉटर प्रेझेंट असतं, त्याला त्या ठिकाणी रिप्लेस करतो, बदलतो. कशाच्या साहाय्याने तर इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉलच्या साहाय्याने. सो डिहायड्रेटिंग एजंट काय 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 कोणते कोणते होऊ शकतात तर या ठिकाणी बघा देर आर सम कॉमन केमिकल्स यूज ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट आणि त्यामध्ये प्रामुख्याने इथेनॉल आम्ही वापरू शकतो, मिथेनॉल वापरू शकतो आणि त्याच्यासोबतच ॲसिटोन देखील आम्ही त्या ठिकाणी वापरू शकतो. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ डिहायड्रेशन? पर्पज जो आहे डिहायड्रेशनचा जस्ट वी हॅव डिस्कस ऑलरेडी दॅट टू रिमूव्ह वॉटर. पण महत्वाचा एक वर्ड या ठिकाणी वापरला गेला ग्रॅज्युअली. व्हॉट इज मीन बाय ग्रॅज्युअली? स्लोली आम्हाला जे पाणी आहे वॉटर आहे ते रिमूव्ह करायचं आहे. आणि कशासाठी तर इफेक्टिव्ह टू प्रिव्हेंट टिश्यू डिस्टॉर्शन. आणि ग्रॅज्युअली स्लोली वॉटर जर आम्ही रिमूव्ह केलं तर त्या ठिकाणी टिश्यू जो आहे तो त्याचं स्ट्रक्चर जे आहे हे जशाचं तसं त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. त्याचं डिस्टॉर्शन होत नाही, टिश्यूच्या स्ट्रक्चरला डिस्टर्बन्स त्या ठिकाणी येत नाही किंवा कोलॅप्स ऑफ द कॅव्हिटी ड्युरिंग प्रोसेसिंग किंवा टिश्यू मध्ये ज्या काही कॅव्हिटीज आहेत त्या कोलॅप्स होत नाहीत. आणि याचा बेनिफिट काय होतो तर ज्यावेळेस आम्ही फायनल प्रोडक्ट स्लाइड परमनंट स्लाइड आमच्या हातात मिळते तिच्यामध्ये टिश्यूचं स्ट्रक्चर आणि क्लॅरिटी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन झालेली असते. म्हणून now we will move towards the importance of gradual dehydration. Why we need to dehydrate the tissue slowly or gradually? तर डायरेक्ट प्लेसमेंट ऑफ द टिश्यू इन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल. जर आम्ही डायरेक्ट जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या अल्कोहोलमध्ये जर टिश्यू शिफ्ट केला किंवा ठेवला
उदाहरणार्थ 95% इथाइल अल्कोहोल. यामुळे काय होऊ शकतं? इट कॉजेस व्हायलंट डिफ्युजन करंट लीडिंग टू लीडिंग टू कोलॅप्स ऑफ द टिश्यू कॅव्हिटी आणि यामुळे आमचा जो काही टिश्यू आहे त्याच्यामध्ये टिश्यूच्या मध्ये जे काही कॅव्हिटी स्पेसेस असतात दॅट मे कोलॅप्स ते कोलॅप्स होऊ शकतात आणि याच्यामुळे स्ट्रक्चरला त्या ठिकाणी टिश्यूच्या डिस्टर्बन्स येऊ शकतो आणि त्यासोबतच टिश्यू जो आहे तो जी त्याची बांधणी झालेली आहे ती सुटू शकते डिस्टॉर्शन त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आम्हाला ग्रॅज्युअल डिहायड्रेशन करणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. सो ग्रॅज्युअल डिहायड्रेशन थ्रू ए ग्रेडेड सिरीज ऑफ अल्कोहोल. आम्हाला माहिती आहे की वी आर युजिंग इथेनॉल मेजरली फॉर डिहायड्रेशन पर्पज आणि कशासाठी टू प्रिव्हेंट टिश्यू श्रिंकेज आणि स्लोली करण्याचा आणखी एक बेनिफिट काय होतो की टिश्यू जो आहे तो श्रिंक होत नाही अँड मेंटेन टिश्यूज स्ट्रक्चरल इंटिग्रिटी. तो श्रिंक होतच नाही, टिश्यू आमचा आकडत नाही आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी किंवा त्याची जी बिल्ड झालेला ज्या पद्धतीने आहे, ती बांधणी त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. सो मग कशा पद्धतीने आम्ही ग्रॅज्युअल डिहायड्रेशन किंवा डिहायड्रेटिंग एजंटचा उपयोग करू शकतो? तर ग्रेडेड अल्कोहोल सीरीज जे आहे, टिपिकली यूज इन्क्लूड असं आणि खाली बघा इथे दिलेलं आहे, की कशा पद्धतीने ग्रेड अल्कोहोलच्या आम्ही बनवायला पाहिजे ग्रॅज्युअल डिहायड्रेशनसाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा 30% मग 40% 50% 60% अँड सो ऑन अप टू 90 अँड ॲब्सोल्यूट अल्कोहोल अशा पद्धतीने स्लोली आम्ही टिश्यूचं जे आहे डिहायड्रेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि अ, हे खूप नेसेसरी आहे, गरजेचं आहे टू रिमूव्ह ॲट लीस्ट 95% ऑफ द वॉटर. कमीत कमी डिहायड्रेशन स्टेप करत असताना आम्ही कुठल्याही टिश्यूमधनं जवळपास 95% पाणी त्या ठिकाणी काढलं आमच्याकडून गेलं पाहिजे फ्रॉम द टिश्यू टू एन्श्युअर इफेक्टिव्ह पॅराफिन एम्बेडिंग आणि याचा बेनिफिट कुठे होतो आम्हाला पुढच्या स्टेपमध्ये होतो. ज्यावेळेस टिश्यूला आम्ही पॅराफिन एम्बेडिंग त्या ठिकाणी करतो किंवा टिश्यूचे ब्लॉक आम्ही वॅक्सपासून ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आम्हाला त्याचा बेनिफिट आम्हाला मिळतो. सो इथाइल अल्कोहोल इज मोस्ट कॉमनली युज्ड डिहायड्रेटिंग एजंट आणि सगळ्यात जास्त कॉमनली वापरला जाणारा कुठला एजंट असेल डिहायड्रेशनसाठी तर तो आहे इथाइल अल्कोहोल. मग टेक्निक ऑफ द डिहायड्रेशन कशा पद्धतीने आम्ही केलं पाहिजे? टू मेन टेक्निक्स आर यूज्ड बेस्ड ऑन नंबर ऑफ टिश्यू प्रोसेस. त्या ठिकाणी 2 मेन पद्धतीच्या टेक्निक्स त्या ठिकाणी वापरल्या जातात फॉर डिहायड्रेशन किंवा टिश्यू प्रोसेसिंगसाठी. द नीड टू कीप देम सेपरेट अँड इकॉनॉमिक कन्सिडरेशन फॉर रिएजंट यूज. मग आम्हाला इकॉनॉमिकली सुद्धा काही गोष्टी परवडणं गरजेचे आहे. त्यामुळे असे रिएजंट्स त्या ठिकाणी मग आम्हाला वापरायचे आहे आणि अशा टेक्निक्स वापरायच्या आहेत, जेणेकरून आमचा रिझल्ट पण छान आला पाहिजे आणि ती टेक्निक आम्हाला इकॉनॉमिकली त्या ठिकाणी परवडणारी सुद्धा असली पाहिजे, बेनिफिशियल असली पाहिजे. सो ट्रान्सफर मेथड बिटवीन अल्कोहोल ग्रेड इन्क्लूड आता कोणत्या आहेत? तर नंबर 1 आहे पिकिंग पिकिंग टिश्यू इंडिव्हिज्युअली विथ फोर्सेस आणि नंबर 2 आहे या ठिकाणी यू कॅन सी नंबर 2 आहे प्लेसिंग टिश्यू इन मुस्लिन क्लॉथ बॅग. आता बघा पहिल्या स्टेपमध्ये आम्ही फोर्सेप्सने टिश्यू जो आहे तो डायरेक्ट पिक करतो, उचलतो आणि शिफ्ट करतो किंवा दुसरा ट्रान्सफरिंग मेथड आहे आमच्याकडे, की मुस्लिन बॅग घ्या, कॉटनची मेश अशी बारीक थ्रेड्स असलेली बॅग असते. त्यामध्ये वी नीड टू पुट आवर टिश्यू आणि ही क्लॉथ बॅग एक टिश्यूला रॅप केल्यानंतर लाइक चॉकलेट लूज रॅप केलं पाहिजे आणि धिस मुस्लिन बॅग शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन कंटेनर डिहायड्रेटिंग कंटेनर टू अनदर डिहायड्रेटिंग कंटेनर आणि अशा पद्धतीने ट्रान्सफरिंग द एंटायर बॅग बिटवीन कंटेनर्स आम्ही त्या ठिकाणी करू शकतो. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बिटवीन ट्रान्सफर टिश्यू आर अलाउड टू ड्रेन ब्लॉटिंग पेपर आणि प्रत्येक स्टेपच्या मध्ये टिश्यू जो आहे ब्लॉटिंग पेपरवर ड्रेन करायचा आहे. कशासाठी? टू रिमूव्ह एक्सेस अल्कोहोल आणि जास्त अल्कोहोल एका कंटेनरचं दुसऱ्या कंटेनरमध्ये जर गेलं तर त्याचा ग्रेड जो आहे तो चेंज होऊ शकतो.
त्यामुळे ब्लॉटिंग पेपरवर थोडं ब्लॉट करून त्या ठिकाणी टिश्यू पुढच्या कंटेनरला आम्हाला टाकणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता कंटेनर जे आहेत आम्ही सिंगल कंटेनर वापरू शकतो किंवा आम्ही मल्टिपल कंटेनर वापरू शकतो. म्हणजेच काय? सिंगल कंटेनरमध्ये काय होईल? तर टिश्यू रिमेन इन द सेम कंटेनर आणि अल्कोहोलचे जे ग्रेड आहेत आर ॲडेड सिक्वेन्शियली. एक अल्कोहोलचा ग्रेडचा वेळ संपला, ते टाकून द्या किंवा दुसऱ्या भांड्यात त्याला शिफ्ट करा आणि नाऊ यू कॅन पोर तुम्ही दुसरा अल्कोहोलचा ग्रेड त्याच कंटेनरमध्ये टाकायचा त्या ठिकाणी आहे. तो सिंगल कंटेनर मेथड हिला आम्ही म्हणतो. मग हिची सुटेबिलिटी काय आहे? स्मॉल नंबर ऑफ टिश्यू जर असले तर आम्ही वापरू शकतो आणि इंडिव्हिज्युअल सेपरेशन नेसेसरी आहे. सो मग आता मल्टिपल कंटेनर मेथडमध्ये काय करायचं आहे? याच्या विरुद्ध करायचं आहे. काय? तर नेमकं सीरीज ऑफ कंटेनर जे आहेत, वेगवेगळे कंटेनर भांडे आम्हाला वापरायचे आहेत. विथ इन्क्रीजिंग अल्कोहोलचे जे ग्रेड, अल्कोहोलचे कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेजमध्ये जे आहेत, ते त्याच्यामध्ये आम्हाला टाकायचे आहेत आणि टिश्यूज जे आहेत, ते ट्रान्सफर करायचे आहेत फ्रॉम वन कंटेनर टू द नेक्स्ट कंटेनर आणि ट्रान्सफर करण्यासाठी एकतर तुम्ही फोरसेप्सचा वापर करा. इथे नमूद केल्याप्रमाणे फोरसेप्सचा वापर करा किंवा मुस्लिन क्लॉथ बॅगमध्ये त्या टिश्यूंना त्या ठिकाणी रॅप करून तुम्ही डायरेक्टली शिफ्ट करू शकता. मग मल्टिपल कंटेनर मेथडचा बेनिफिट काय आहे? तर लार्ज नंबर ऑफ सिमिलर टिश्यू जे आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी डिहायड्रेट एकाच वेळेला